नमस्कार मंडळी, फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। एवढ्या सगळ्या भाज्यांचं मी करणार काय हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल। या मागची स्टोरी अशी आहे, लहानपणी माझी मुलं जेव्हा भाज्या खायचं कंटाळा करायची तेव्हा ही कल्पना मला सुचली की अशी एक डिश बनवावी ज्याच्यामध्ये भाज्या पण पोटात जातील आणि टेस्टी पण असेल। चला तर बनवायला घेऊया हा टेस्टी यमी व्हेज रोल। फक्त लहानांनाच नाही बरं का, मोठ्यांना सुद्धा हा खूप आवडतो। साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणार आहे पातळ चिरलेला कोबी, पातळ चिरलेला कांदा, पातळ चिरलेले टोमॅटो, उभे पातळ चिरलेली ढोबळी मिरची, लाल आणि पिवळी, ते तुम्ही मनाप्रमाणे घेऊ शकता, हिरवी पण चालेल, आणि उकडलेले कॉर्न। आता जाड बुडाच्या पातेल्यामध्ये मी घालणार आहे तेल आणि थोडं बटर, दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे। बटर खूप जास्त तापलेल्या तेलामध्ये टाकायचं नाही, थोडंसं तेल तापलं की त्याच्यामध्ये बटर टाकून द्यायचं, म्हणजे ते जळणार नाही। थोडं बटर वितळलं की आपण त्यामध्ये घालूयात कांदा। कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे, जास्त परतून घ्यायचा नाही आहे। 1 ते 2 मिनिटं झालं परतून की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोबी। यामुळे कांदा क्रंची पण राहील आणि परतला पण जाईल। कोबी घातल्यावर परत 1 ते 2 मिनिटं आपण त्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर राहिलेल्या भाज्या म्हणजे ढोबळी मिरची, दोन्ही रंगाच्या, पिवळी आणि लाल, त्यामध्ये टाकून घ्यायची आहे। छान 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये उकडलेले कॉर्न घालूयात। आता हाय फ्लेमवरती आपण सर्व भाज्या एकसारख्या तेवढाच वेळ म्हणजे 2 ते 3 मिनिटं पुन्हा एकदा परतून घेणार आहोत। छान परतून झाल्यानंतर आता वेळ झाली यामध्ये खिसलेलं आलं आणि लसूण घालण्याची। खिसलेलं आलं आणि लसूण घालूया यामध्ये आणि छान पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर कांदा लसूण तुम्ही कांदा टाकता तेव्हा सुद्धा टाकू शकता। यानंतर घालूया मिक्स्ड हर्ब्स, पिझ्झा मसाला, रेड चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल, किचन किंग मसाला आणि मीठ। लक्षात ठेवा आपण बटर घातलेले आहे, मीठ त्यानुसारच घाला। आता समजा हे सर्व मसाले नसतील तर काय घालाल? आपल्याकडे जेव्हा आपण पिझ्झा किंवा बर्गर मागवतो की नाही तेव्हा आपल्याकडे ते ओरिगॅनोचे पॅकेट्स देतात, ते असेच पडून असतात घरामध्ये, ते पॅकेट्स तुम्ही यामध्ये घालू शकता। आता सर्वात शेवटी पातळ उभे चिरलेले टोमॅटो मी शेवटी घातलेले आहे, कारण टोमॅटो जर मी अगोदर घातला असता तर लगेच शिजून घेतला असता आणि त्याला पाणी सुटले असते, म्हणून टोमॅटो सगळ्यात शेवटी। छान 2 ते 3 मिनिटं मी टोमॅटो घालून छान परतून घेतलेले आहे। झाकण लावून त्याला 7 ते 8 मिनिटं शिजून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये एकदा त्याला आपण हलवूयात। जोपर्यंत हे शिजतंय तोपर्यंत मी 3 चीज क्यूब किसून घेणार आहे। आता ह्याला छान हलवून पुन्हा एकदा झाकण लावून ठेवून देऊया। 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर आपण उघडून बघूयात। हो, खूप छान शिजलेल्या आहेत आपल्या भाज्या। छान एकसारखं हलवून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचे आहे किसलेले चीज घातल्यानंतर गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे। चीजमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ घालताना सावध राहा, ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे। चीज घालून झाल्यावरती गॅस आपल्याला बंद करायचा आहे। आणखी फ्लेवर वाढवण्यासाठी माझ्याकडे काही बेसिलची पानं होती, ती यामध्ये मी घालणार आहे। तुम्ही जर ओरिगॅनो वापरणार असेल तर हे घालायची काही गरज नाही आहे। आता आपण त्याला 1 ते 2 मिनिटं एकसारखं हलवून घेऊयात, म्हणजे चीज सगळीकडे लागलं जाईल। मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता आपल्या रोलमधलं सारण तयार झालेलं आहे। चला तर मग रोल भरायला घेऊयात। यासाठी मी छोट्या आकाराचे फुलके तयार करून ठेवलेले होते, तुम्ही पाहिजे तर छोट्या आकाराच्या चपात्या पण घेऊ शकता। यासाठी मी टोमॅटो केचप बेसला लावणार आहे। हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे ड्रॉप करू शकता। यानंतर मी याच्यावरती सारण पसरवणार आहे आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला फोल्ड करू शकता। सगळीकडे एकसारखं सारण लागल्यानंतर
त्यामध्ये थोडंसं आपण किसलेलं चीज घालूया. तुम्ही चीज नाही वापरलं तरी चालणार आहे. आता व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे तसा रोल तुम्ही भरून घ्या. सहसा असा भरलेला रोल तुटत नाही किंवा फाटत पण नाही. आता हा रोल आपल्याला तव्यावरती गरम करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी अमूलचं गार्लिक बटर वापरलेलं आहे आणि दाखवल्याप्रमाणे एका बाजूनी 1 ते 2 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने 1 ते 2 मिनिटं असं दोन्ही बाजूनी छान दाबत शेकून घेणार आहे. वेज रोल हा मंद गॅसवरच भाजायचा आहे, नाहीतर मोठ्या गॅसवरती तो पटकन होईल पण आतनं कुरकुरीत होणार नाही. छान गुलाबी रंगावरती आपल्याला हा रोल शेकून घ्यायचा आहे. सॉस बरोबर तो हा भन्नाट लागतोच, पण नसेल तरी सुद्धा हा रोल खूप छान लागतो, सर्वांना आवडतो. तुम्ही हा रोल सारण तयार करून ठेवलं तर केव्हाही लहान मुलांना देऊ शकता. 2 ते 3 दिवस हे सारण छान फ्रीजमध्ये राहते. वेज रोल तयार आहेत. सर्वांना गरमागरम सर्व करू शकता. सॉस किंवा वेज मायो हे कशाबरोबरही छानच लागते. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच मजेदार डिश टिप्ससहित घेऊन येत असते. सो भरभरून कमेंट करा व मला फॉलो करा. या हेल्दी वेज रोलची रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.